नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन सर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या सिरीज मध्ये, ज्याचं आपण नाव दिलेलं आहे स्टेट बोर्ड सिरीज. आणि याच्यामध्ये आपण पाहतोय ओल्ड पुस्तक जे आहेत 11वी इतिहासाचं ओल्ड पुस्तक, कारण याच्यामध्ये बरेच प्रश्न जे आहेत ते आपल्याला आयोगामध्ये वेगवेगळ्या PYQ मध्ये किंवा प्रश्नामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस हे जे प्रश्न आहेत ते मोस्ट ऑफ या पुस्तकातून आहे असे थेट विचारले जातात किंवा असे क्वेश्चन याच्यामध्ये आपण ऑप्शनला इलिमिनेट करू शकतो, असे ऑप्शन जे आहेत या पुस्तकामध्ये त्याचा समावेश होतो. त्यामुळे भाग एक जो आहे तो आपण पाहिलेला होता. आता पुढच्या समाज सुधारकाला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. सेशन व्यवस्थित रित्या ऐका आणि ज्या लॉजिक आणि ट्रिक्स सांगतोय ते जे आहे ते तुम्ही लिहून घ्या. MPSC विथ द पीपल या आपल्या टेलिग्राम ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरती आपण या पुस्तकाची PDF जी आहे ती टाकलेली आहे, तुम्ही झेरॉक्स करून घ्या आणि यामध्ये असणारे ज्या लॉजिक आणि ट्रिक्स सांगतोय ते लिहून घ्या आणि त्याच्यावरती काम करा. 100% तुम्हाला हा इतिहास जो आहे तो 100% परीक्षेमध्ये आठवणार आहे जशाचा तसा. ठीक आहे. त्यामुळे पुढचे जे तिसरे समाजसुधारक आहेत ते आपण बघणार आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. आता हे लक्षात घ्या की दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल समजून घ्यायचं झालं तर यांचा जन्मकाळ जो आहे म्हणजे 1814 मध्ये ते जन्मलेले आहेत. त्यांचा कार्यकाळ लक्षात ठेवा 1814 ते 1882. 1882 मध्ये काय झालेलं आहे तर इथं 1882 मध्ये भारतामध्ये एज्युकेशन साठी एक आयोग अस्तित्वात आलेला आहे. 1882 ला एक आयोग आलाय आणि त्या आयोगासमोर साक्ष दिलेली आहे महात्मा फुलेंनी. तो कोणता आयोग आहे कमेंट बॉक्स मध्ये जे आहे ते कमेंट करा मला. 1814 ते 1882 मध्ये. आता इथं दादोबा पांडुरंग तरखडकर यांना शॉर्ट मध्ये आपण काय म्हणणार आहे DPT दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी भाषेचे गाढे विद्वान आणि मराठी भाषेचे व्याकरणकार हा प्रश्न येतो बघा. मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून कोणाला ओळखलं जातं तर DPT ला ओळखलं जातं. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा मराठी भाषेचे व्याकरणकार DPT दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ओळखलं जातं. त्यानंतर पुढे जाऊया आपण. इथं बघा या ओळखलं परिचित असलेल्या दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म 9 मे 1814 ला झालेला आहे आणि हा जन्म कुठे झालाय मुंबईत झालेला आहे. हे प्रश्न जे आहेत ते महत्वाचे आहेत. कुठं जन्म आहे मुंबईत. म्हणजे हे कोणाबद्दल बोलतोय आपण DPT बद्दल यांच्याबद्दल बोलतोय. यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी असं म्हणतात. हा प्रश्न जो आहे तो आयोगाने विचारलेला आहे. मराठी भाषेचे व्याकरणकार कोण आहेत किंवा मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत तर हे मराठी व्याकरणाचे पाणिनी जे आहेत ते DPT आहेत. त्यानंतर ते धार्मिक वृत्तीचे होते. शिक्षण पूर्ण करून जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं होतं. आता हे एक वेगळा प्रश्न आला इथं, कारण आपण याच्या आधी बघितलं होतं बाळाची अक्कल सारी शून्य किंवा बाळाचा इतिहास सारा शून्य. बाळाची अक्कल मोठी होती म्हणजे बाळशास्त्री जांभेकर हे बाळा. तर बाळाशास्त्री जांभेकर हे कुठे होते अक्कलकोटच्या नवाबाचे शिक्षक होते. अक्कलकोटचे नवाब यांचे शिक्षक होते. आणि ही तर बघा हे DPT कुठे आहे तर जावरा संस्थान जे आहे ते जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक होते. म्हणून हे प्रश्न खूप कन्फ्युज आहेत. आता आपल्याला वाटतं की हे सोपं आहे येतं आपल्याला, पण आयोगाने प्रश्न विचारले की आपण 100% कन्फ्युज होतो. त्यामुळे हे कन्फ्युज होऊ देऊ नका. जावरा संस्थान याच्यामध्ये नवाबाचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे DPTने. त्यानंतर त्यांनी एल्फिस्टन संस्थेत सुरतला शिक्षक म्हणून काम केलंय. आता आपल्याला पुन्हा एकदा इन्फॉर्मेशन मिळते. एल्फिस्टन कॉलेजची सुरुवात कोणी केली होती नाना शंकर शेट यांनी केली होती. एल्फिस्टन कॉलेज एल्फिस्टनच्या नावावरून एल्फिस्टन कॉलेज सुरू केलं. आणि हे कुठं केलं होतं तर नानाने हे एल्फिस्टन कॉलेज मुंबईत सुरू केलं होतं. पण DPT हे कुठं आहेत सुरतेला शिक्षक आहेत. या पुस्तकामध्ये प्रत्येक एक आणि एक शब्द महत्वाचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आयोग डायरेक्ट स्टेटमेंट जे आहे ते स्टेट बोर्डला उचलतं. त्यावेळी असं विचारतील की एल्फिस्टन संस्थेत मुंबईला शिक्षक म्हणून DPTने काम केलं होतं का. आपण काय विचार करतो बरोबर एल्फिस्टन कॉलेजमध्ये केलं होतं, पण हे कुठं सुरतेला शिक्षक म्हणून काम केलं होतं. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. 1852 मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. 1852 इथे एक संस्था जी आहे ती सुरुवात झाली होती. 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन आठवतंय का बॉम्ब मारलेली गेल्या वेळेस बॉ ते नाना शंकर शेट होतं. 1852 मध्ये काय डेप्युटी कलेक्टर म्हणजे इथं कोण आहेत DC डेप्युटी कलेक्टर DPT म्हणजे इथं आपण यांना नाव ठेवूया DC डेप्युटी कलेक्टर DPT. ओके क्लिअर झालं. ठीक आहे. एक एक गोष्टी ज्या ते समजून घ्या. नंतर आपण याच्याबद्दल सगळे ट्रिक्स जे आहेत ते एकत्र समजून घेऊया. आपण थोडे समाजसुधारक रोज एक दोन समाजसुधारक करूया आणि ते फिट करूया. म्हणजे परत जे आहे त्याच्यावरती फार विचार न करता आपण फक्त PYQ सोडत राहूया. ठीक आहे. 1852 मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि भिल्लांच्या बंडाचा बिमोड त्यांनी कुशलतेने केला. हे भिल्लांचा बंड आहे बघा. आता आपण पुढं ज्यावेळेस कोळ्यांचा उठाव रामोशांचा उठाव भिल्लांचा उठाव जेव्हा आपण बघणार आहे
त्यावेळेस आपण चिल नाईक आहे किंवा हे जे भिल्ल आहे तंट्या भिल्ल, ह्या सगळ्या भिल्लांचा विचार करणार आपण आहे. ढुल्ला आहे, चिल नाईक आहे, या सगळ्या भिल्लांचा विचार करणार आहे. हे जे भिल्ल जातीचा विद्रोह होता इंग्रजांच्या विरोधात, तो आपण पुढे पाहणार आहे. पण इथं भिल्लांच्या बंडाचा बिमोड करण्यासाठी कुशलतेने कोणी केलेला आहे याचा बिमोड, तर हे डीपीटीने केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे डिप्युटी कलेक्टर तिथे असणारे भिल्ल जे आहेत त्यांचा बिमोड केलेला आहे. निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून काम केलेलं आहे. आता इथं दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा. इथं जावरा एक संस्थान आहे, या जावरा संस्थानात नवाबाचे शिक्षक म्हणून काम केले. आणि इथं बघा बडोदा संस्थान आहे, त्या बडोदा संस्थानामध्ये काय काम केलेलं आहे, दुभाषी म्हणून काम केलेलं आहे. तर जावरा आणि बडोदा हे दोन लक्षात ठेवा. बडोदा संस्थानात दुभाषी आहेत आणि जावरा संस्थानात शिक्षक म्हणून काम केले, म्हणजे डिप्युटी शिक्षक आहेत, डिप्युटी कलेक्टर आहेत. ठीक आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केला होता. सामाजिक सुद्धा आणि धार्मिक सुद्धा, बऱ्याच वेळेला सामाजिक, धार्मिक, राजकीय या शब्दावरती आयोग फोकस करतं. ठीक आहे. महाराष्ट्रातील नवतरुणात आधुनिक विज्ञानामुळे एक नवी दृष्टी निर्माण झाली होती, त्यामुळे आपल्या समाजातील दोष उणिवा यांची जाणीव त्यांना होऊ लागली. आणि या जाणीवेतूनच इथं बघूया आपण, या जाणीवेतून काय निर्माण केले. इथं हा आहे PYQ. तर बघा याच्यावरती प्रश्न काय विचारला जातं, दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे डीपीटीने. हे आपण सगळं जे बोलतोय, हे सगळं जे बोलतोय ते डीपीटीच्या बद्दल बोलतोय, दादोबा पांडुरंग तरखडकर, आणि यांना आपण म्हटलं DC. ओके, यांनी काय केलेलं आहे, तर 1844 मध्ये हे जे समाजातलं सामाजिक जो सलोख आहे याच्यासाठी किंवा सामाजिक आणि या धार्मिक गोष्टीसाठी यांनी या जाणीवेतून 1844 मध्ये सुरत येथं दुर्गाराम मंचाराम आणि दिनमणी शंकर दलपतराय यांच्यादी सहकार्याच्या मदतीनं मानव धर्म सभा स्थापन केलेली आहे. हा प्रश्न PYQ आहे. काय विचारतं, मानव धर्म सभा कोणी स्थापन केली, मानव धर्म डीपीटीने स्थापन केली. ठीक आहे, आणि हे कुणाच्या मदतीनं, हे दुर्गमणी मंचाराम आणि दिनमणी शंकर दलपतराय. किती साली, 1844 मध्ये. इथं ट्रिक सांगतो तुम्हाला, इथं लक्षात ठेवा. मानव धर्म सभा आहे ही कुणाचे, डीपीटीची, आणि हे दुर्गाराम आणि दिनमणी याच्यासाठी ट्रिक्स लक्षात ठेवा, दिदू. ओके, दिदू आपल्या घरातली जी आहे ती दिदू. दी म्हणे दिनमणी आणि दू म्हणजे दुर्गाराम मंचाराम. किती साली, 1844 मध्ये. कुठली सभा आहे, मानव धर्म सभा. आता यांची शिकवणी काय, आयोग डायरेक्ट प्रश्न विचारते, यांची शिकवण काय, तर ईश्वर एक आहे, मनुष्य मात्राची जात एक आहे. ईश्वर हा एक आहे, मनुष्याची जात एक आहे, धर्म एक आहे, परमेश्वरासाठी भक्ती करावी, सर्वांशी समानतेने वागावं इत्यादी उदात्त तत्वांचा पुरस्कार केलाय. म्हणजे हे लक्षात ठेवा की मानव धर्म सभा म्हणजे मानवता, याच्या नावातच आहे मानवता, मानव धर्म समाज. याच्यामध्ये यांची तत्व, ईश्वर एक आहे, मनुष्याची जात एक आहे, धर्म एक आहे, परमेश्वराची भक्ती जे आहे ती करावी आणि सर्वांसाठी समानतेत वागावं, असे उदात्त आदर्श जे आहेत त्या मानव धर्म सभेनं ठेवले होते. परंतु कार्यकर्त्यांचा अभाव झाला. ओके, यांना कार्यकर्ते, कारण हे लोक जनसामान्यामध्ये मिसळू शकले नाहीत. ठीक आहे, तर हे सगळ्यात महत्वाचं कमतरता यांच्यामध्ये राहिलेली आहे. ती संस्था फार काळ टिकू शकली नाही. आणि त्यानंतर भिकोबा चव्हाण आणि राम बाळकृष्ण जयकर यासारख्या मित्रांच्या मदतीने दादोबाने मुंबई येथं 1849 मध्ये परमहंस सभा ही स्थापन केलेली आहे. हा सुद्धा एक PYQ आहे. आता बघा, मानव धर्म सभा जे आहे हे कुठं सुरुवात केले, सुरतेत, म्हणजे हे लक्षात ठेवा, सुरतमध्ये. आणि दुसरं जे आहे परमहंस सभा ही कुठं सुरू केलेलं आहे, मुंबईत. त्यामुळे हे लक्षात ठेवा. इथं ट्रिक्स आहे, SM कोल्हापूरमध्ये कॉलेज आहे SM लोहिया कॉलेज, किंवा तुम्ही असं कुठलं एखादं नाव लक्षात ठेवा, SM. तर SM वरून S फॉर सुरत आणि M फॉर मुंबई. म्हणजे पहिल्यांदा कुठे, सुरतेत 1844 मध्ये मानव धर्म, आणि 1849 मध्ये हे कुठं आहे, तर हे आहे मुंबईमध्ये. मुंबईमध्ये परमहंस सभा, आणि हे कुणाच्या मदतीने आहे असं विचारतील, भिकोबा चव्हाण आणि राम बाळकृष्ण जयकर. आता इथं हे लक्षात ठेवा, हे नाव भिकोबा चव्हाण आणि राम जयकर, इथं मी असं म्हणतो भिरा, ही लॉजिक लक्षात ठेवा, भिरा. आणि हे जे आहे 1844 मध्ये मानव धर्म सभा हे कुणाच्या मदतीनं, दिदू. हे दिदू आणि भिरा हे नाव लक्षात ठेवा. ओके, आणि हे कोण आहेत, हे डीपीटी आहेत. यांना आपण काय म्हटलं, दादोबा पांडुरंग तरखडकर, आणि हे डिप्युटी कलेक्टर आहेत ज्यांनी भिल्लांचा बिमोड केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया. 1849 मध्ये परमहंस सभा स्थापन केली, आणि ही परमहंस सभा जे कुठं स्थापन केलेली आहे, तर मुंबई इथं. यातूनच पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेला गती मिळाली. आता इथं आलं बघा, प्रार्थना समाज. किती साली प्रार्थना समाजाची स्थापना झाली, 1867. म्हणजे 1849 मध्ये जे परमहंस सभा स्थापन झाली याचाच आयडिओलॉजी पुढे
प्रार्थना समाजाने घेतली आणि ह्या स्थापनेला गती मिळालेली आहे. आधुनिक ज्ञान विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही हे समाजाला पटवून देण्याचे काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा मृत्यू 17 ऑक्टोबर 1882 रोजी झालेला आहे. म्हणजे आपण जे बोललो डीपीटी बद्दल, आता इथं थोडं लॉजिक सांगतो तुम्हाला. हे दादोबा पांडुरंग तरखडकर हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायला लागेल आपल्याला, तर इथं मी शॉर्ट ट्रिक्स देतो. हे बघा, हे दादोबा पांडुरंग तरखडकर, इथं आपण म्हणतोय डीपीटी. ओके, आता मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय एक सिरियल आहे, त्याला लोकप्रिय म्हणावं का नाही म्हणावं आपण ठरवायला लागेल, पण इथं बिग बॉस नावाची एक मराठी सिरियल आहे जी येते. त्याच्यामध्ये इचलकरंजीचे म्हणजे कोल्हापुरातून डीपी दादा, खास करून सगळ्यांना माहित असेल डीपी दादा, ते डीपी दादा आहेत. ओके, तर डीपी दादा काय सांगले, आपण डीपीटी समजून घेताना दादोबा पांडुरंग तरखडकर समजून घेताना डीपी दादा लक्षात ठेवा. ओके, म्हणजे ह्यांनी काय केलंय, मानवांशी चांगलं वागतो, मानव धर्म सभा, मानव धर्म सभा किती साले 1844 मध्ये. ओके, कुठं आहे, सुरतेला. ओके, आणि याला मदत कोणी केलेली आहे, तर इथं मदत केलेली आहे दिदूने, दिनमणी आणि दुर्गाराम मनसरामणी. त्यानंतर इथं दुसरी सभा आहे 1849 मध्ये, कुठली, परमहंस. परमहंस म्हणजे डीपी दादा हसवायचं काम करतो. ओके, हंस, हसवणे, परमहंस सभा, आणि ही कुठं झाली, मुंबईमध्ये. आणि ह्याला मदत कोणी केलेली आहे, तर हे लक्षात ठेवा, भिराणी, भिकोबा चव्हाण आणि राम जयकर यांनी. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि डीपी दादा जो आहे तो डीसी आहे, आपण म्हणूया डेप्युटी कलेक्टर. आता हे केवळ लक्षात ठेवण्यासाठी आहे. ओके, त्यामुळे इथे हे लक्षात ठेवा की प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं म्हणतात. आता एमपीएससी मध्ये सर्व काही माप आहे. आपण ज्यांना ज्यांना पकडले आयुष्यामध्ये त्या सगळ्यांना इथं उडून आणूया आणि ट्रिक्स करूया, म्हणजे आपल्याला हे मार्क मिळतील. म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर हे महान समाज सुधारक आहेत. यांनी काय काम केलेलं आहे, तर समाजातील जो घटक आहे धार्मिक आणि सामाजिक जे आहे ते चळवळीसाठी प्रयत्न केलेला आहे. आणि या कालावधीमध्ये यांनी सगळ्यात महत्वाचा कोणाचा बंदोबस्त केलेला आहे, तर भिल्लांचा बंदोबस्त केलेला आहे. आणि सगळ्यात लक्षात ठेवा, दोन कामं यांनी केलेले आहेत. ते शिक्षक होते. डीपीटी हे काय, शिक्षक आहे. आणि हे कुठल्या संस्थानातील शिक्षक आहेत, तर हे लक्षात ठेवा, जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक आहेत. आणि बडोद्याचं जे संस्थान आहे ते बडोद्याच्या संस्थानामध्ये दुभाषी म्हणून काम केलेलं आहे. आणि हे मराठी भाषेचे व्याकरणकार आहेत आणि यांना पाणिनी असं म्हणतात. आता हे डीपी दादा सुद्धा मराठी भाषेतूनच म्हणजे जवळपास सगळे जे काही त्यांचे रील्स वगैरे आहेत ते मराठी भाषेतून आहेत. तर मराठी म्हणजे हे आपण दादोबा पांडुरंग तरखडकर हे समजून घेताना डीपी दादाला समोर ठेवलं का जवळपास डाटा जो आहे तो क्लिअर होऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे आहेत समाज सुधारक, हे आहेत भाऊ महाजन. तर भाऊ महाजन यांच्या कार्याला सुरुवात करूया. ओके, भाऊ महाजनांचं कार्य जे आहे या पुस्तकामध्ये खूप शॉर्ट मध्ये दिलेलं आहे. आपण भाऊ महाजनांच्या कार्याबद्दल आता बोलणार आहे. 1815 ते 1890 पर्यंत यांचा कार्यकाल आहे. भाऊ महाजन समाज सुधारण्यासाठी सडेतोड आणि समतोलपणे जोपासना करणारे भाऊ महाजन हे सुधारकांच्या मालिकेतील एक होते. त्यांचे नाव भाऊ महाजन कुंटे आहे, हे लक्षात ठेवा. भाऊ महाजनांचं नाव भाऊ महाजन कुंटे आहे. त्यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील पेन या गावामध्ये झालेला आहे. आता 1815 मध्ये हा जन्म झाला, म्हणजे 1815 पासून सुरुवात. बाळशास्त्री जांभेकरांचे ते वर्गमित्र होते. म्हणजे लक्षात ठेवा, आता प्रश्नाला बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म कधी झाला, आपण काय ट्रिक्स लक्षात ठेवली होती, 6/2/12 म्हणजे 6 जानेवारी 1812 मध्ये, आणि यांचा जन्म 15 मध्ये, म्हणजे हे त्यांचे काय वर्गमित्र आहेत असे डायरेक्ट लक्षात ठेवा. इथून पुढे जन्म असेल, मृत्यू असेल, कुठल्या वर्षी काय स्थापन केलं, कुणाच्या मदतीनं स्थापन केलं आहे, अशा ट्रिक्स ज्या आहेत त्या लक्षात आले पाहिजेत. म्हणून ट्रिक्स जे आहेत ते तुमच्या पुस्तकात लिहून घ्या. ज्यावेळेस आपण रिव्हिजन करणार आहे त्यावेळेस जवळपास 1-2 तासात पूर्ण अख्खं पुस्तक व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण रिव्हिजन करायचंय. हे जे सेशन जे मी घेतोय ते तुम्हाला समजते का, ह्या ट्रिक्सचा तुम्हाला फायदा होतोय का, हे कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा, म्हणजे मला सुद्धा थोडा प्रोत्साहन मिळेल तुमच्यासाठी अजून काही नवीन व्हिडिओ जे आहेत ते घेऊन येण्यासाठी. ठीक आहे, तर हे बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र आहेत. कोण आहेत, भाऊ महाजन. दर्पण आणि दिग्दर्शन यात ते लेखन करत होते. आता हे वर्गमित्र असतील तर दर्पण हे कुणाचं आहे, जांभेकरांचं आहे 1832 मध्ये, आणि दिग्दर्शन जे आहे हे कुणाचं आहे, ते जांभेकरांचंच आहे. ओके, तर हे मासिक आहे पहिलं. ओके, मादी आपण लक्षात ठेवलं होतं. आणि दर्पण जे आहे ते वर्तमानपत्र आहे. म्हणजे मित्रांनी काय सांगितलंय, तू टेन्शन घेऊ नकोस, तू माझ्या वर्तमानपत्रामध्ये लिही. म्हणजे त्यांचं स्वतःचं वृत्तपत्र नाही आहे, त्यामुळे जांभेकरांनी यांना आपल्या वृत्तपत्र आणि मासिकामध्ये लिहिण्यासाठी सांगितलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा, मित्र जो आहे हा मित्र कामाला आलेला आहे. त्यानंतर पुढे त्यांनी प्रभाकर नावाचं साप्ताहिक सुरू केलं. आता हे लक्षात ठेवा, इथं आला प्रश्न, त्यांनी कुठलं साप्ताहिक सुरू केलंय, प्रभाकर. आता प्रभाकर हे मासिक आहे, साप्ताहिक आहे का दैनिक आहे, याच्यावरती प्रश्न होतो. प्रभाकर याचा अर्थ सूर्य आहे, आणि सूर्य जो आहे तो आठवड्यातून एकदा येतो असं आपण म्हणूया.
आता रोज तर येतोय, तळपायला लागलाय, उन्हाळा आहे, पण खास करून ऑगस्ट मध्ये, सप्टेंबर मध्ये पाऊस जो आहे तो इतका बरसतो की आठवड्यातून एकदा सूर्य जो आपल्याला पाहायला मिळतो. सांगली, कोल्हापूर, सातारा पूर स्थितीमध्ये आपण सूर्य बघितलं की किती खुश होतो बघा, की आला एकदाचा बिचारा. ठीक आहे, तर हे प्रभाकर नावाचं, प्रभाकर म्हणजे सूर्य आहे, सूर्य हा आठवड्यातून एकदा यायला लागलाय. प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केलं. त्यांनी धूमकेतू आणि ज्ञानदर्शन मधून सामाजिक विषयावरती लेखन केले. असा जर प्रश्न आला तर भाऊ महाजनांनी कुठं कुठं लेखन केलंय, तर दर्पण मध्ये केलेलं आहे, लक्षात ठेवा, दर्पण मध्ये केलं, त्यानंतर दिग्दर्शन मध्ये केलं, त्यानंतर ज्ञानदर्शन मध्ये केलं आणि धूमकेतू मध्ये सुद्धा केलं. दिग्दर्शन, ज्ञानदर्शन, दर्शन, दर्शन, आपल्याला ती आरती आठवा, दर्शन मात्रे, कामनापूर्ती. तर हे भाऊ महाजन कामनापूर्ती, दर्शन मात्रे, दर्शन हे दिग्दर्शन, ज्ञानदर्शन. हे तिथे तुम्हाला फिक्स आठवेल परीक्षेमध्ये, हे रट्टावरू नका, लक्षात ठेवा. जसं आता तुम्ही पीवायक्यू सोडवाल, त्या पीवायक्यू मध्ये हे जर असं आला असेल एखादा क्वेश्चन, तर तुम्हाला परफेक्ट हे जे लेक्चर आहे ते लेक्चर मधल्या ज्या ट्रिक्स आहेत ते तुम्हाला 100% आठवतील. एकदा तुम्ही पीवायक्यू सोडवून बघा. प्रभाकर नावाचं साप्ताहिक सुरू केलं आणि धूमकेतू आणि ज्ञानदर्शन मध्ये सामाजिक विषयावरती लिहायला सुरुवात केली. मराठी वृत्तक्षेत्रात त्यांचे नाव प्रभाकर या मालिकेमुळे अखंड चालू राहिलं आणि 1890 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. अशा हे भाऊ महाजनांचं आडनाव आहे कुंटे. तर भाऊ महाजन, भाऊ आहे म्हणजे मित्र जो आहे तो मित्र हा भावासारखा मित्र, आपण वाढदिवसाला शुभेच्छा दिसतो ना, माझ्या भावासारखा मित्र, मित्रासारखा भाऊ. तर भाऊ महाजन आणि हे लक्षात ठेवा बाळशास्त्री जांभेकर हे वर्गमित्र आहे. आणि दर्पण आणि दिग्दर्शन मध्ये भाऊ महाजनांना लिहायला दिलेलं आहे. आणि भाऊ महाजनांनी एक साप्ताहिक सुरू केलं प्रभाकर, आणि त्यांनी लिहिलेलं आहे पुढे जाऊन ज्ञानदर्शन आणि धूमकेतू मध्ये. हे होते चौथे समाज सुधारक भाऊ महाजन. त्यानंतर महत्वाचे जे समाज सुधारक आहेत ते लोकहितवादी आहेत. आता हे लोकहितवाद्यांचं काम जे आहे ते प्रचंड काम आहे. 1823 ते 1892 मध्ये लोकहितवाद्यांनी इथं सामाजिक राजकीय क्षेत्रात आपलं बहुमोल योगदान जे आहे ते दिलेलं आहे. त्यांचे पुस्तकं जे आहेत ते प्रचंड पुस्तक आहेत. इथं लक्ष्मीज्ञान, गीता तत्व, जातीभेद, भरतखंड पूर्व, भिक्षुक, लंकेत, भरपूर पुस्तके यांनी लिहिलेले आहेत. सामाजिक आणि राजकीय जे क्षेत्रावरती यांचं काम आहे हे सुद्धा महत्वपूर्ण आहे. त्यामुळे हे मोठे समाज सुधारक आहेत. मोठे याच्यासाठी म्हणूया की यांच्याबद्दल ह्या पुस्तकामध्ये भरपूर चर्चा केलेली आहे. आपल्याला इथं जे सगळे पुस्तक आहेत हे पुस्तक एका ट्रिक्स मध्ये घालायचे आपल्याला, आणि एकाच ट्रिक्स जर पाठ केलं तर लोकहितवाद्यांचे सगळे जे प्रश्न आहेत ते सुटतात. आता बाळशास्त्री जांभेकरांच्या वरती 2 फेब्रुवारीला ज्यावेळी प्रश्न होता, कंबाईनला ज्यावेळी प्रश्न होता, त्यावेळेस आपण यांची पुस्तकं विचारली होती. आता आपल्याला ट्रिक्स आठवते का यांच्या पुस्तकांची? काय ट्रिक्स आहे? बाळाचा इतिहास सारा शून्य, म्हणजे सारा सारसंग्रह शून्य लब्धी. जर तुम्ही कंबाईन मध्ये प्रश्न बघितला तर ह्या सगळ्या ट्रिक्स जे आहेत ते कम्प्लीट होतात. त्यामुळे पुढच्या भागामध्ये लोकहितवादी जे आहेत त्या लोकहितवादी यांना आपण सुरुवात करूया. आणि भाऊ दाजी लाड, भाऊ महाजन आणि भाऊ दाजी लाड याच्यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युज होत आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण भाऊ दाजी लाड आणि लोकहितवादी, आणि त्यानंतर लोकहितवाद्यानंतर सगळ्यात महत्वाचे समाजसुधारक विष्णू बुवा ब्रह्मचारी, ज्यांनी एज्युकेशन घेतलं नाही पण इथल्या असणाऱ्या ख्रिश्चन धर्माला, ख्रिश्चन असणाऱ्या मिशनरींना, इथल्या असणाऱ्या संस्कृती ज्या आहेत त्या संस्कृती मध्ये आपली आयडिओलॉजी निर्माण करणाऱ्या सडेतोड आणि मुद्देसूद आपले विचार मांडणारे हे विष्णुबुवा ब्रह्मचारी आपल्याला समजून घ्यायचे आहेत. तोपर्यंत थांबतो. जय हिंद.